नमस्कार, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी बनवा बाहेर सारखे खमंग आणि कुरकुरीत क्रिस्पी असे चिकन कटलेट्स रेसिपी। सॉस किंवा हिरव्या पुदिना चटणी सोबत खायला एकदम परफेक्ट स्नॅक्स आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असे हे चिकन कटलेट्स तुम्ही नक्की बनवून बघा। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे मी बोनलेस चिकन घेतलेला आहे, साधारण 1 वाटी आहे। ते स्वच्छ साफ करून मिक्सर मधून मी त्याचा खिमा बनवून घेतलेला आहे बारीक। आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 2 उकडलेले बटाटे, 1 अंड, लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे, अर्धा लिंबू, हिरवी मिरची 2 ते 3 घेतलेले आहेत बारीक चिरून, हळद, काळी मिरी पाव चमचा आणि 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट आणि ब्रेड क्रम्स मी घरी ब्रेड होते त्याचे बनवून घेतलेले आहे। हे बघा, आता चिकनचा खिमा बनवलेला आहे तो मी मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती टाकायची आहे, अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे आणि उकडलेले बटाटे घेतले आहेत 2, ते हाताने स्मॅश करून टाकायचे आहेत किंवा किसून पण टाकू शकता। कांदा वगैरे घेतलाय तो टाकायचा आहे, हे सर्व साहित्य टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्या चिकनच्या खिम्यामध्ये। एक चमचा छोटा तेल टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरता 1 चमचा मी मीठ टाकते, पहिलं टाकायला विसरलेली म्हणून आता टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून हे 5 ते 10 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। साधारण 10 मिनिटं झालेली आहेत। यामध्ये आता मी साधारण 2 छोटे चमचे मी शेजवान चटणी टाकलेली आहे। तुमच्याजवळ जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही 1 चमचा टोमॅटो केचप वापरला तर चालेल आणि 1 छोटी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठाच्या जागेवर तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे कटलेट्स बनवायला घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या साईजचे कटलेट बनवायचे आहेत, छोटे मोठे किंवा ज्या आकारात बनवायचे आहेत, गोल वगैरे चौकोनी, तसे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। मी आता हे सर्व कटलेट बनवून घेत आहे। हे बघा, मी सर्व चिकन कटलेट बनवून घेतलेले आहेत। इकडे मी 1 अंड घेतलेलं ते एका भांड्यामध्ये फोडून फेटून घेतलेलं आहे आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। एका कटलेटला पहिलं अंड लावून घ्यायचं आहे आणि नंतर ब्रेड क्रम्स व्यवस्थित असं दाबून लावून घ्यायचं आहे कटलेटला। ब्रेड क्रम्स व्यवस्थित असं कटलेटना मी लावून घेतलेलं आहे सर्व। इकडे मी दुसऱ्या साईडला मीडियम फ्लेमवरती पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं, तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे कटलेट तळायला सोडायचे आहेत। जाऱ्याने असं वरती तेल थोडं सोडून घ्यायचं आहे उडवून आणि मस्त असे मीडियम टू स्लो गॅसवरती कटलेट तळून घ्यायचे आहेत। हे बघा, व्यवस्थित असे एका साईडने गोल्डन ब्राऊन तळून झाल्यावरती दुसऱ्या साईडने त्याला परतून घेऊया आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित असे तळून घेऊ। हे बघा, मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे चिकन कटलेट तळून तयार आहेत। व्यवस्थित असं तेल गाळून घ्यायचं आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले चिकन कटलेट तळून घेणार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे चिकन कटलेट सगळ्यांनाच आवडतील। तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून जरूर सांगा। आणि हे चिकन कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत खायला खूप छान टेस्टी लागतात। आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।